गुरुचरित्र 14वा अध्याय. हा अध्याय ऐकल्याने सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एकचित्ते परियेसा. जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उदर व्यथेच्या ब्राह्मणासी परस झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जाहले विस्तारे. ऐक शिष्या शिखामणे भिक्षा केली ज्याचे भुवने. तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा. गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू. पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा. तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन सायन देव विप्र करी नमन. माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू ओयमुखेशी. धरिला वेश तू मानुषी भक्त जन तारावया. तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी. मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुनी पुनरपी विनवी करुणा वचने. सेवा करीतो द्वार येऊनी महाशूर क्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासी बोलावितसे मज आजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडूनी तुवा जावे क्रूर यौवना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठवील आम्हा पाशी. जवरी तू परतोनी ऐसी असो आम्ही भरवसी. तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी. निज भक्त आमचा तू हुसी पारंपार वंशी. अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसा वरला धोनी निघे सायनदेव ब्राह्मण. जेथे होता तो यौवन गेला त्वरित तया जवळे. कालांतक यम जैसा यौवन दुष्टन परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला. विमुख होऊन गृहांत गेला यौवन कोपत. विप्र जाहला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी. श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्टा. गरुडाची या पिल्यांसी सर्पतो कवने परिग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यौवन असे तो काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परितो यौवन अंतपुरात जाऊन. सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी. स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई. छेदन करीत अवयव पाहे विप्र एक आपणासे. स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवने जावे त्वरित परतोने. वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो तये वेळी. संतोषोने द्विजवर आला ग्रामा वेग वस्त्र. गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे दर्शन. देखोनी या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोने श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिणी देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणा विने देखा राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू. उद्धारवया सागरासी गंगा अनिली भूमीसी. तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले. भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती. सर्वे येऊन इच्छिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी. संतोषणी विनयेसे श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे. पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी.
आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्टे भ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाव देती ते वेळी. ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी. जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्यांसमेत श्री गुरु आले तीर्थे पाहत. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त भावयासी. होते शिष्य वसी त्यांसी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु. सिद्ध मुनी विस्तारुनी सांगे नामकरणीस. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू. मन करून एकाग्रू ऐका श्रीते सकळी कहो. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूरवयन शासनम सायं देववर प्रदानं नाम चतुर्दशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.